मंडळी, तुम्ही बाजारात गुंतवणूक करताय, पण त्या पैशांचा बाजारामध्ये काय खेळ चाललाय तुम्हाला माहिती आहे का? हिंडनबर्गनं त्यांचं नवीन अस्त्र काढलंय आणि या हल्ल्यानं मोठ्या कंपन्यांच्या पायाखालील जमीन सरकली आहे. व्हिडिओ पूर्ण बघा आणि शेवटी तुम्हाला मी तुमची गुंतवणूक कशी व्यवस्थित ठेवायचं आहे हे सांगणार आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हिंडनबर्ग कंपनी नेमकी करते काय हो, ते आपण समजून घेऊया. हिंडनबर्ग ही अमेरिकन रिसर्च कंपनी आहे. त्यांचं फक्त एकच काम आहे, कोणती कंपनी फसवणूक करतं ते पकडायचं. आणि त्यांचा दावा असा असतो की ते एकदा दावे केले की मार्केटमध्ये मोठी घसरण होते, कारण ती कंपनी शॉर्ट सेलिंग करते. आणि कोणती कंपनी फसवते का हो, त्यांचे कोणते आकडे चुकलेत का, हे सर्व हिंडनबर्ग कंपनी उघडीस सांगते आणि त्यामुळे मार्केटमध्ये याचा जास्ती इम्पॅक्ट पडतो. आणि सध्या असं घडलंय की हिंडनबर्गने ट्विटरवरती ट्विट केलं की कमिंग सून इंडिया, आणि त्या ट्विटनंच अख्खं मार्केट घाबरलं होतं. सगळीकडे हेच हाहाकार चालला होता. आता हिंडनबर्ग नेमकी कोणत्या कंपनीला टार्गेट करणार आहे, तर त्यांनी टार्गेट केलं ह्यावेळी अदानी आणि त्याचबरोबर सर्वात महत्वाची चेअरपर्सन सेबीचे चेअरपर्सन आणि त्यांचा नवरा यांच्यावरती त्यांनी रिपोर्ट जाहीर केलेला आहे. आणि ह्या न्यूजमुळे जगभरातील गुंतवणूकदारांना टेन्शन आलं, कारण त्यांचे करोडोचे गुंतवणूक धोक्यात आलेली आहे. आणि महत्वाचं त्यामध्ये आमच्या तुमच्यातलं सगळेजण आपण अडकलेलो आहोत. आणि याच कारणानं मार्केटमध्ये खळबळ उडालेली आहे. आणि मंडळी, इथं तुमच्या पैशांची माती होताना दिसते आणि याच कारणामुळे सर्वजण घाबरलेले आहे. हिंडनबर्गच्या हल्ल्यामुळे करोडोची गुंतवणूक ही पाण्याखाली आलेली आणि याचमुळे सर्वांना मोठा लॉस आज सहन करावा लागणार होता. आणि याच कारणामुळे सर्वांचे पोर्टफोलिओ लाल लाल दिसत असतील. आणि आपल्याला झालेल्या या घटनेमुळे एक शिकायला भेटतं की असे जे काही हल्ले होतात त्यामुळे आपल्याला घाबरून जायचं नाहीये. तर इथे आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे, जे काही कंपन्यांना त्यांनी टार्गेट केले त्यांचे स्टॉक्स फक्त क्रॅश झालेले तुम्हाला दिसतात आणि थोडाफार आपल्याला सेन्सेक्स वरती प्रभाव झालेला दिसतोय. म्हणून अशा काही न्यूजमुळे घाबरून जायचं नाही. फक्त त्यामुळे आपल्याला एक चान्स भेटते, ती म्हणजे त्यावेळी आपल्याला परत विकत घेण्याची. आणि यावरून आपण एक गोष्ट करू शकतो की जे काही आपल्याकडे स्टॉक्स आहेत त्यांनी जर जास्त पर्सेंटेज मध्ये घसरण झाली असेल तर ते आपण परत आपल्या पोर्टफोलिओमध्ये ऍड करू शकतो. हा धडा आपण ह्या न्यूज मधून घेऊ शकतो. आणि मंडळी, तुम्ही अशा वेळी सावध राहा, कारण तुमच्या कष्टाचे पैसे अशा कोणाच्या तरी न्यूज वरून पाण्याखाली जाऊ नयेत याची काळजी घ्या. आणि त्यासाठी जे कंपनी चांगले आहेत त्यांच्यामध्येच गुंतवणूक करा. आणि त्याचबरोबर तुम्ही पण एवढ्या चांगल्या प्रमाणे अभ्यास करा की हिंडनबर्गचा नेक्स्ट हल्ला कोणत्या कंपनीवर असू शकेल हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. आणि यासाठी तुम्हाला फंडामेंटल अनालिसिस व्यवस्थितपणे करणं गरजेचं आहे. व्हिडिओ बघून तुमचा विचार झालाच असेल. आणि त्याचप्रमाणे तुम्हाला काय वाटतं की हिंडनबर्ग नेक्स्ट कोणती कंपनी टार्गेट करेल ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. शेअर मार्केटमधील अशाच धक्कादायक खुलासांना जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू मित्रांनो. जय शिवराय.